नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना महा-डी-बी-टी योजनेमार्फत लॉटरी लागलेली आहे, त्यामध्ये ट्रॅक्टर असो, फवारणी पंप असो किंवा टोकन यंत्र असो, या सर्व यंत्रांसाठी जे कागदपत्रे आपल्याला अपलोड करावी लागतात त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये पहिल्यांदा आपल्याला क्रोम ब्राउझरवर यायचं मित्रांनो। क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर इथे महा-डी-बी-टी फार्मरवरती आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। इथे केल्यानंतर असा काही इंटरफेस येईल। इथे आपल्याला पहिल्या वेबसाईटला ओपन करून घ्यायचं आहे। पहिल्या वेबसाईटला ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर असा काही इंटरफेस दिसेल। इथे आपल्याला डाव्या बाजूला अर्जदार लॉग इन वरती क्लिक करून घ्यायचं आहे। अर्जदार लॉग इन वरती क्लिक घेतल्यानंतर इथे आपल्याला आपला फार्मर आयडी टाकून घ्यायचा आहे। तुमचा फार्मर आयडी असेल नसेल मित्रांनो, तर इथे खाली दिलेला आहे मित्रांनो। तुम्ही अशा प्रकारे तुमचा फार्मर आयडी काढू शकता किंवा तुम्ही काढलेला असेल पण तुमच्या लक्षात नसेल तर ते जाणून घेऊ शकता। त्यासाठी इथे क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गेट OTP वरती क्लिक करून घ्यायचं आहे। ज्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP येईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर आयडी हा मिळून जाईल मित्रांनो। तुम्ही जर फार्मर आयडी काढलेला असेल आणि नसेल काढलेला तर लवकरात लवकर काढून घ्या मित्रांनो। त्याविषयी पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आपण इथे आपला फार्मर आयडी टाकून घेऊया। फार्मर आयडी टाकल्यानंतर OTP पाठवावरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो। OTP फार्मर आयडी काढता वेळेस आपण जो नंबर आपण तिथे ॲड केलेला आहे फार्मर आयडी काढताना, त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल। तो OTP आपल्याला इथे टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। OTP तपासा पाठवावरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। OTP आल्यानंतर तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। इथे बघू शकता OTP यशस्वीरित्या शेतकरी आयडीशी लिंक असलेल्या मोबाईलवरती पाठवण्यात आलेला आहे। इथे दिसत आहे मित्र। ओके केल्यानंतर इथे आपल्या मोबाईलवर जो OTP आलेला आहे तो इथे टाकून घेऊया। OTP तपासावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग होईल मित्रांनो आणि आपल्याला नवीन विंडो ओपन होईल। यामध्ये शेतकऱ्याचा जो तपशील असेल तो आपल्याला समोर इथे दिसून जाईल मित्रांनो। या शेतकऱ्याचा आपल्याला इथे तपशील दिसत आहे। आता यापुढे आपल्याला जी लॉटरी लागली आहे त्यासाठी आपल्याला चलन अपलोड DPR याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। उजव्या साईडला आहे, इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर असा काय इंटरफेस ओपन होईल। इथे आपल्याला वैयक्तिक कागदपत्रे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, शेतकऱ्याला 2 गोष्टींसाठी इथे लॉटरी लागलेली आहे। यामध्ये मनुष्यचलित अवजारे आणि एक आहे मित्रांनो क्रॉप कव्हर किंवा मल्चिंग पेपर मित्रांनो। इथे बघू शकता मित्रांनो, कागदपत्र अपलोड करावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट दाखवत आहे। यामध्ये बँक पासबुक आहे आणि कोटेशन आहे मित्रांनो। दरपत्रक म्हणजे कोटेशन, ज्या यंत्राचा आपण अर्ज केला। यामध्ये मित्रांनो इथे बघू शकता, इथे बँक पासबुक आहे आणि आपण जे यंत्र घेणार आहोत त्याचे दरपत्रक म्हणजे आपल्याला कोटेशन इथे अपलोड करायचे आहे। दोन्ही पण फाईल आपल्याला 500 KBच्या PDF बनवून घ्यायची आहे आणि दोन्ही पण आपल्याला अपलोड करायची आहे। यामध्ये तिसरं जे ऑप्शन आहे मित्रांनो, वन पट्टाधारक लाभार्थी करिता प्रमाणपत्र। तर मित्रांनो, यामध्ये जे तिसरं ऑप्शन आहे मित्रांनो, वन पट्टाधारक लाभार्थी करिता प्रमाणपत्र। यामध्ये मित्रांनो, तुमचे जर वन पट्ट्यामध्ये जमीन येत असेल तर तुम्हाला इथे ते प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे मित्रांनो। पण ज्यांची नसेल त्यांना 2च डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे, बँक खाते पासबुक आणि निवड अवजारे याचे दरपत्रक म्हणजेच कोटेशन। यामध्ये आपल्याला ही जे डॉक्युमेंट फक्त आपल्याला इथे टोकन यंत्रासाठी आणि टोकन यंत्र आणि जी स्प्रे पंप आहे त्यासाठीच आपल्याला इथे अपलोड करायची आहेत मित्रांनो।
2च डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.